नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मस्तपैकी आज आपण बनवतोय सोयाबीन पुलावा। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपल्याला बनायचा सोयाबीन पुलावा, त्याच्यासाठी काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया। ते इथं स्वच्छ धुवून आपण इथं तांदूळ घेतले, थोड्या वेळ भिजत ठेवले। तर कुठलाही तांदूळ वापरू शकता तुम्ही। सोयाबीन गरम पाण्यात ठेवली, बटाटा चिरून घेतला, तेल, हिरवी मिरचीचा ठेचा, तूप, खडे मसाले, खडा मीठ घेतले आपण, वांग कट करून घेतलं, पुदिना, कोथिंबीर, शेंगदाणे, टोमॅटो, कांदे 2 चिरून घेतले उभे, इथं जिरे, धना पावडर, हळद पावडर, मोहरी, थोडंसं लाल तिखट। तर सगळं साहित्य रेडी करून घेतलं। लगेचच आपण आता कुकर गरम करायला ठेवला, त्याच्यात तेल घालून घेऊ। तर चला इथं आपण 2 पळ्या तेल घालून घेतलं। तेल तुम्ही कितपत घेता, कितपत आवडतं तुम्हाला तेल, तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथं अर्धा चमचा आपण जिरे मोहरी घालून घेतले, खडा मसाला घालून घेतला। तर इथं तमालपत्र, दालचिनी, स्टार फूल, लवंग, मिरे असं थोडंसं मी गरम मसाला सगळा टाकून घेतला। शेंगदाणे सुद्धा लगेच टाकून घ्यायचे। चला लगेचच आपण कांदा टाकून घेऊ। कांदा 2-3 मिनिटं फ्राय करून झाला का बाकीच्या भाज्या सुद्धा आपण घालून घेणार आहे, जेणेकरून आपण कांदा सुरुवातीला घालायचा। कांदा चांगला 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचा। तर बाकीच्या भाज्या घालायला घाई केली का लगेचच आपला कांदा मऊ पडतो, एकदम परतल्या जात नाही व्यवस्थित। कांदा परतला की लगेचच आपण बाकीचं साहित्य सुद्धा घालून घेणार आहे लगेच। तर चला कांदा मस्तपैकी परतला। आपण इथं मिरचीचा ठेचा करून घेतला। ह्या ठेच्यामध्ये हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण, तर याचं मस्तपैकी वाटण जाडसर करून घेतलंय आपण। तर आपण इथं लाल तिखट सुद्धा थोडंसं वापरणार आहे आणि हिरवी ठेचा सुद्धा वापरणार आहे। तर कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही वापर करा। तर बाकीचं सुद्धा साहित्य लगेचच घालून घेतले, सगळ्या भाज्या घालून घेतल्या आता आणि मस्तपैकी 2-3 मिनिटं आपण आता परतून घेणार आहे। जी सोयाबीन आपण गरम पाण्यात ठेवली होती तर 5 मिनिटासाठी, तर ती सुद्धा पिळून आपण लगेचच याच्यात घ्यायची। आणि इथं मी साली सगट बटाटे घेतले उभे चिरून, तुम्ही साली काढून सुद्धा घेऊ शकता। तर चला सगळ्या भाज्या टाकून झाल्या आणि मस्तपैकी 2-3 मिनिटं आपण याला आता फ्राय करून घेणार आहे। भाज्या फ्राय मस्त झाल्या का आपला जेणेकरून इथं सोयाबीन पुलाव आहे तो खूप टेस्टी होतो। तर चला मस्तपैकी आपल्या भाज्या परतल्या गेल्या, तर लगेचच आपण सुके मसाले घालून घेऊ। तर इथं 1 चमचा इथं हळद पावडर घालून घेतली, धना पावडर अर्धा चमचा घालून घ्यायचा, तर छोटे छोटे चमचे लाल तिखट घालून घेतलं। लगेचच इथं आपण खडे मीठ घेतलं, तर तुम्ही बारीक सुद्धा मिठाचा वापर करू शकता। तर मी इथं खडे मीठ म्हणजे जेणेकरून आपल्याला जाड मीठ बाजारात भेटतं ते मीठ घालून घेतलं। पुन्हा परत सगळं मिक्स करून घ्यायचं, 2-3 मिनिटं परतून घेणार आहे आपण। तर बघू शकता अशा पद्धतीने मसाले छानपैकी परतल्या गेले किंवा भाज्या परतल्या गेल्या का त्याच्यावरच आपला भात डिपेंड छानपैकी होतो आणि टेस्टी सुद्धा लागतो। तर भाज्या वगैरे परतून झाल्या का लगेच आपण इथं जेणेकरून तांदूळ आपण धुवून भिजत ठेवलेले होते तर ते घालून घ्यायचं। तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता, असं काही वापरायचा तो वापरायचा नाही, तुम्ही जो घरामध्ये आहे तो तांदूळ वापरू शकता। तर तांदूळ घालून घेतला, पुन्हा परत आपण तांदूळ 2-3 मिनिटं परतून घ्यायचा भाज्यांमध्ये। भाज्या तर आपल्या छानपैकी परतल्या गेलेल्या आहे, तर 2-3 मिनिटं आपण मसाल्यांमध्ये इथं तांदूळ सुद्धा परतून घेणार आहे, जेणेकरून आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या भाज्यांना किंवा इथं तांदळाला सर्व साहित्याला लागतं आणि छान परतल्या जात्या। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ।
लगेचच आपण इथं पाणी घालून घेऊ. तर 1 फुलपात्र आपण इथं जेणेकरून तांदूळ घेतले तर 2 फुलपात्रे आपण याला पाणी घालून घेणार आहे. पुन्हा परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता सगळं साहित्य घालून आणि पुन्हा परत मिक्स करून घ्यायचं. एक चमचा आपण तूप घालून घ्यायचं. तर चला बाकीचं सगळं साहित्य आपण घालून घेतलं, छानपैकी मिक्स करून घेतलं. आता तूपसुद्धा 1 चमचा शेवटी घालून घ्यायचं आणि लगेचच आपण आता कुकरचं झाकण लावून आणि कुकर बंद करून घेणार आहे. तर चला आता झाकण लावू, कुकर बंद करू आणि 3 शिट्ट्या करून घेऊ. चला तर आपला बऱ्यापैकी कुकर आता थंड झाला, 3 शिट्ट्या करून झाल्या. तर बघू शकता मस्तपैकी आपला आता सोयाबीन पुलावा रेडी झालाय. बघू शकता एकदम मोकळा मोकळा होतो आणि छान एवढं 1 फुलपात्र्याला 2 फुलपात्रे पाणी परफेक्ट होतं. आणि आता बघू शकता मी सोयाबीन पुलावा किती छान आणि सुंदर मोकळा मोकळा झालाय. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आपण, बघू शकता. तर कुकरमध्ये केला तरी पण मस्तपैकी मोकळा झाला. चला डिशमध्ये काढून घेऊ. पाण्याचं प्रमाण आपण परफेक्ट घेतलं का परफेक्ट आपले कुठलीही जे जेणेकरून आपण बनवतो किंवा डिश बनवतो तर ती परफेक्टच होती. तर बघू शकता मस्तपैकी आपण 1 फुलपात्र तांदूळ घ्यायचे, 2 फुलपात्र पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये सुद्धा एकदम मोकळा लुसलुशीत भात तयार होतो. तर चला सोयाबीन पुलाव आपला तर रेडी झाला. कोथिंबीर टाकायची. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.